हाय, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? बघा, आज आहे लग्नाचा कार्यक्रम. कारण मी रोज तुम्हाला सांगितलं होतं की रोज थोडं थोडं मी शूट टाकणार आहे एडिट करून. कारण मला गावाकडे आलं म्हणलं की वेळच भेटत नाही, कारण सगळं कार्यक्रम वगैरे सगळंच बघायचं म्हणलं. आणि पाहुणे रावळे असल्यामुळं मला काही व्हिडिओ म्हणजे हमखासाचा आवाज लावून काय काढता येत नाही आहे. त्यामुळं म्हणलं चला तर म्हणलं जेवढं मी शूट केलं आहे तेवढं म्हणलं सगळ्यांसंग माझ्या यूट्यूब फॅमिलीसंग म्हणलं शेअर करावं. त्यामुळं बघा असा व्हिडिओ शूट केला. आणि हे आहे माझ्या पुतण्याचं बॅनर लावलेला बाहेर. आणि हे बघा, हे आहेत नवरी नवरदेव. आणि मस्त असा लग्नाचा कार्यक्रम पार पडला आहे. पण ऊन मनसान बाहेर, ऊन काय प्रमाणाच्या बाहेर होतं की असं थांबायला पण कुठं होत नव्हतं, एवढं ऊन होतं बाहेर. भरपूर ऊन तर होतंच, पण खूप एन्जॉय केलो आम्ही लग्नामध्ये. आणि खूप भारी वाटलं. गावाकडे कसं, गावाकडे सगळे लोक असतात त्यामुळं खूप भारी वाटतं. आमच्याकडे बघा हे असं रुखवतीचं सामान वगैरे हे सगळं देतात. म्हणजे एखादी मुलगी आपण लग्न करून देतो, मुलीचे आईवडील कन्यादान करताना हे बघा सगळं सामान असं काहीतरी देतात की सगळं म्हणजे तिला गॅस तव्यापासून सगळ्या ज्या काय गोष्टी लागतात संसाराच्या त्या सगळ्या गोष्टी देतात. आणि खूप छान असं लग्नाच्या दिवशी सजवून ठेवतात. आणि शेवटी बघा हे दुसऱ्या दिवशीचं आहे, कारण हे मुलीचं घर आहे. मुलीच्या घरी आम्ही आलो दुसऱ्या दिवशी, कारण आमच्याकडे घर शिरणी आणि अशी बाहेर शिरणी असं काहीतरी म्हणतात. ते त्यासाठी ही रसम आम्ही करायला ह्या मुलीच्या घरी आलो. हे मुलीचं घर आम्ही दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे हा. त्या दिवशी तितकाच घेतला होता मी. तर आम्ही आज सगळे त्यांच्या मुलीच्या घरी आलो आहे. तर बघा ही यांच्या घरची अशी काहीतरी रसम होती. मांडवामध्ये आपण जे मांडव घालतो त्या मांडवामध्ये हे अशी 5 ताटं मांडून अशी पूजा करतात. पूजा केल्याच्या नंतर मग जे मुलाकडचे जे पाहुणे रावळे येतात त्यांना घर प्रवेशचं म्हणतो आपण, आमच्याकडे घर शिरणी म्हणतात, तुम्ही गृहप्रवेश काहीतरी असं म्हणता. बरेच जण पुणे मुंबईमध्ये मी ऐकते आता, पण आमच्याकडे घर शिरणे असं म्हणतात. आई जी हे नवरीच्या घरची जी काय रसम होती अशी काहीतरी झाली. नवरी नवरदेवाला असं मांडवाच्या गोल फिरवून पूजा केली आणि असे ओवाळलं नाही का. हे पुढं मी तुम्हाला दाखवते. छे बघा, हे असं फिरायचं आणि 4 लाकडांना 4 ते जे लावलेले आहेत खांब तिथंच नेऊन असे ताटं ओवाळू तिथं टेकवायचे आणि पुढं जायचं. ही नवरी नवरदेव आहेत. आणि लग्नाचा कार्यक्रम खूप छान पार पडला. हाय माझा पुतण्याची बायको म्हणजे ही नवरी. आणि ही माझी जाऊ आहे समोरची बघा, ही माझी छोटी जाऊ आहे. आणि पाठीमागे जी दिसती छोटी जाऊच आहे ती पण. आणि ही पिवळ्या साडीची दिसती ती नवरीची बहीण आहे. आणि काळ्या ड्रेसवाली आहे नवरदेवची बहीण, मावस बहीण आहे बघा ती. हे अशी काहीतरी रसम होती आणि खूप छान वाटलं असं बघून नाही का. आणि दुसऱ्या दिवशी बघा आम्ही निघालो. आज बघा मी निघाली माझ्या माहेरी, कारण लग्नाचा कार्यक्रम तर झाला आहे. लग्नाचा कार्यक्रम झाला तर म्हणलं चला, तर म्हणलं आता 4 दिवस परत माहेरी राहून येते, परत लग्नाला जायचे.